जय महाराष्ट्र मित्रांनो, वर्षातली सगळ्यात मोठी भारत सरकारतर्फे फेलोशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की डायरेक्ट पार्लमेंटमध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळते. गव्हर्नमेंटचे जे मोठे मोठे मंत्री आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. महिना 50,000 रुपये स्टायपेंड मिळतं. प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी मिळते. त्यामुळे खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. काम काय असतं तर भारत सरकारच्या ज्या नवीन नवीन पॉलिसी येत असतात, जसं की तुम्ही बघितलं असेल पार्लमेंटमध्ये जे मंत्री आहेत त्या त्या डिपार्टमेंटचे ते पॉलिसी अनाऊन्स करत असतात. जसं की लेख लाडकी योजना झाली किंवा पीएमच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे. मग या स्कीम काय गव्हर्नमेंट जे आमदार खासदार आहेत ते स्वतः रिसर्च करता की नाही, मग असे काही फेलोशिप असतात, त्यांचे असिस्टंट्स असतात, ते ही पॉलिसीचा सगळा रिसर्च करतात, सगळी पॉलिसी बनवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर फायनलायझेशन होतात, नंतर ती पार्लमेंटमध्ये सादर केली जाते. तर तेच काम तुम्हाला इथे करायला मिळणार आहे. जबरदस्त करिअर अपॉर्च्युनिटी आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात कुठल्याही शाखेतनं किंवा लास्ट इयरला आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सांगतोय. बघा, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कोणी इंटरेस्टेड असेल, कारण की तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटिक किंवा पॉलिसी या फील्डमध्ये जायचं आहे किंवा या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट करिअर अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण की अनेक ठिकाणी आपण बघतो गव्हर्नमेंट जॉब बी बघतो जिथे जेवढा पेमेंट मिळत नाही ते त्यापेक्षा जास्त स्टायपेंड मिळतोय. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे स्टुडंटसाठी, जे प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण माहिती सांगतोय आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीत सांगतोय. तुम्ही बघा, मराठीमध्ये असा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. आपली टीम रिसर्च करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुमच्यासाठी बनवतोय. त्यामुळे नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल बघा, हे जे पार्लमेंट आहे यामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळते आहे. फेलोशिपचं नाव असणार आहे मुखर्जी फेलोशिप. दरवर्षी येते आणि तुम्ही इथे जर खाली बघितलं तर बघा अनेक सारे विद्यार्थी बघा, ह्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला फोटो दिसतात ना. अशा प्रकारे या विद्यार्थ्यांसोबत म्हणजे आता ही मागची बॅच होते, नवीन बॅचमध्ये तुम्ही हे काम करू शकताय. इथे बघा मोठे मोठे मंत्री आहेत, तुम्ही इथे बघू शकताय. ह्या झाल्या, त्याच्यानंतर पियुष गोयल झालं. हे जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे त्या रिलेटेड वेगवेगळ्या पॉलिसी येत असतात. जीएसटी वगैरे बिल वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, ह्या ज्या पॉलिसी आहे त्यावर आपल्याला काम करायला मिळतं. इथे बघा हे जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. इथे बघा फेलोशिप बघा, मंत्रालयामध्ये राष्ट्रपती झालं, पीएम झालं, मोठे मोठे मंत्री झालं, यांच्यासोबत तुम्हाला वार्तालाप करायला मिळतं, यांच्याकडनं शिकायला मिळतं. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात. लर्निंग मॉडेल आहे. त्यामुळे बोललो, जर तुम्हाला या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, कुठल्या फील्डमध्ये, जसं की पॉलिटिक्स झालं, पॉलिसी झालं, या फील्डमध्ये तुम्हाला यंग प्रोफेशनल म्हणून काम करायची संधी मिळते आहे, ज्यामध्ये तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो आहे पॉलिसी मेकिंग अँड पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी कन्सल्टिंग यामध्ये. मग तुम्ही बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहे, मग यामध्ये एक्सपर्टची राय घेतली जाते, हे घेतलं ते जातं, ते घेतलं जातं. मग इथे तुमचा उपयोग होणार आहे. ओके, आता नेमका काय आहे तर प्रॅक्टिकल स्किल डेव्हलपमेंट तुमची होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लर्निंग प्रोव्हाइड केली जाणार आहे. नेमका पॉलिसी बनते कशी, कशाप्रकारे रिसर्च केला जातो, काय केलं जातो, हे सगळं सांगितलं जातं. रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स, मग समजा आता महाराष्ट्रामध्ये अमुक अमुक ठिकाणी यांना एखादी पॉलिसी आणायची आहे, मग त्या तिथे रिअल वर्ल्ड तुम्हाला सगळं सांगितलं जातं, प्रेझेंटेशन दिलं जातं, किती लोक आहे, काय आहे, सगळा डाटा पुरवला जातं. मग त्यावर तुम्ही रिसर्च करून त्या पॉलिसीसाठी नवीन नवीन गोष्टी शोधू शकताय. त्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटी, इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनलॉक फुल टाईम अपॉर्च्युनिटीज इन लीडिंग पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूशन अँड टॉप पॉलिटिकल ऑफिसेस. मग अनेक जणांचे जे तुम्ही बघता जे मंत्री आहे त्यांचे पी ए असतात ते सुद्धा बनायची तुम्हाला इथे संधी मिळू शकते. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, आता नेमका ही मुखर्जी फेलोशिपचं स्ट्रक्चर काय आहे तर थेरोटिकल लर्निंग मॉडेल आहे. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला इथे मंत्रालयामध्येच वेगवेगळ्या गोष्टींची ट्रेनिंग दिली जाईल, शिकवलं जाईल. पॉलिटिकल कॅम्पेन झालं, कम्युनिकेशन झालं, त्याच्यानंतर पार्लमेंट प्रोसिजर झालं, लॉ झालं, इकॉनॉमिक झालं, या सगळ्या फील्डची तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाते, समजून सांगितलं जातं. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल लर्निंग मॉडेल असतं. इथे बघा हे सगळे विद्यार्थी तुम्हाला दिसतील आणि 1 फेब्रुवारी आधी आपल्याला अप्लाय करायचे. ओके, इथे बघा सगळी माहिती दिली आहे. तुम्ही या विद्यार्थ्यांचे फोटो बघा, पार्लमेंट बाहेर आहे, असाच तुमचा फोटो पुढच्या वर्षासाठी असणार आहे. इथे बघा तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. त्याआधी FAQ समजून घ्या, कोण कोण अप्लाय करू शकते. तर फेलोशिपसाठी अप्लाय करायचं आहे तर यंग प्रोफेशनल
फायनल इयर स्टुडंट किंवा म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे, फायनल इयर ग्रॅज्युएटला तुम्ही करू शकताय. पण इथे अजून एक अपॉर्च्युनिटी, जर तुम्ही फायनल इयरला आहात तर इथे बघा ICPC इंटर्नशिप आहे. म्हणजे जर फायनल इयरला असाल तर तुम्ही या इंटर्नशिपला अप्लाय करा. तुम्हाला या इंटर्नशिपची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, तो पण व्हिडिओ बनवेल. आणि जर का तुम्हाला याचीच माहिती पाहिजे तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, त्याच्यानंतर किती स्टायपेंड मिळणार आहे तर बघा, स्टायपेंड मिळणार आहे 50,000 रुपये प्रति महिना. जी पण माहिती देतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज देतोय, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून देतोय, जे की तुम्ही चेक करू शकताय. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर कोण कोण परस्यू करू शकताय तर फुल टाईम प्रोग्राम आहे हा, काय पार्ट टाईम प्रोग्राम नाही, फुल टाईम असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटतं हा प्रोग्राम करता करता मी एखादा कोर्स करू, हे करू, ते चालणार नाही. एक तर तुम्ही फायनल इयरला आहात, मग तुम्ही हे अप्लाय म्हणजे इथे जॉईन करू तर तुमचं फायनल इयर कंप्लीट होऊन जाईल, किंवा ऑलरेडी तुमचं कॉलेज पूर्ण झालं तरी तुम्ही करू शकताय. ओके, या इंटर्नशिपची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, ती पण सांगेल. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे यस सर्टिफिकेट मिळणार आहे भारत सरकारचं, जे की सर्टिफिकेट फ्रॉम द पॉलिसी पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स फाउंडेशन अलॉंग विथ रिकमेंडेशन लेटर तुम्हाला मिळणार आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेलो विल रिसीव अ करिअर प्लेसमेंट सपोर्ट इन गव्हर्नमेंट. यस, तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे प्लेसमेंटसाठी कॉर्पोरेट पॉलिसी या सेक्टरमध्ये. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून सांगतोय अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता नेमका अप्लाय कसं करायचं आहे तर बघा, इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया संपूर्ण माहिती दिली आहे. थोडक्यात ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे 2026-27साठी. म्हणजे आता आपण अप्लाय करतोय 1 फेब्रुवारीपर्यंत, मार्च एप्रिलपर्यंत शॉर्टलिस्टिंग वगैरे होतं आणि त्यानंतर तुम्ही जॉईन करता, ती पण प्रोसेस दिली. बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. त्याच्यानंतर तुमचं वय हे 25 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे, 25पेक्षा जास्त चालणार नाही. ओके, रिसेंट ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे किंवा फायनल इयरला तुम्ही पाहिजे. त्यानंतर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला या इंटर्नशिपबद्दल माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, ही पण जबरदस्त आहे, त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल. ॲप्लिकेशन प्रोसेस काय तर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. बघा हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. थोडक्यात काय तर आपल्याला आपले पर्सनल डिटेल्स टाकायचे. टायटल, मग तुमचं टायटल काय, मिस्टर मिसेस जे पण आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्यायचा आहे OTP टाकून. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर तुमचं काय आहे ते टाकून घ्यायचं आहे. स्टेट कुठलं आहे, जे की आपलं महाराष्ट्र आहे, तर तुम्ही ते महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लँग्वेजेस कुठल्या कुठल्या तुम्हाला येतात तर आपल्याला मराठी येते तर तुम्ही मराठी टाकू शकताय. त्यानंतर तुम्हाला हिंदी येत असेल तर हिंदी टाकू शकताय. इंग्रजी येत असेल, संस्कृत येत असेल तर संस्कृत टाकू शकताय. जेवढ्या लँग्वेजेस येतात ते टाकू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तुमची जन्मतारीख, सिक्युरिटी कोड ते टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं, म्हणजे इथे आपला अकाउंट क्रिएट झालं आहे. मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. मग आपला ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला सगळी माहिती टाकायची आहे. मग 10वी कुठून केली आहे, किती मार्क पडले, 12वी कुठून केली, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन कुठून केलं, किती मार्क पडले, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, बघा मग आपण इथे काय केलं, फॉर्म भरून घेतला. फॉर्म भरल्यानंतर आपली एक रिटेन असाइनमेंट होते, जी की आपण फॉर्म भरल्याच्या 7 दिवसानंतर करायची. मग त्यामध्ये काय असतं, थोडक्यात निबंध लिहायचा असतो. निबंध हे आपल्याला काय करतात, विदिन 7 डेज आपल्याला एक टेस्ट होते, जी की आपल्याला म्हटलं जातं रिटन टेस्ट, ज्यामध्ये एखादं तुम्हाला टॉपिक दिलं जाईल. जसं की महिला सशक्तीकरण झालं, मग झालं बेरोजगारी झालं, तर असे काही तुम्हाला टॉपिक दिले जातील. त्यावर तुम्ही एक प्रॉपर निबंध लिहायचा आहे आणि त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. ते बाकी दुसरी कुठलीही एक्झाम वगैरे होत नाही. या निबंध जे तुम्ही लिहिणार आहात त्यानंतर इंटरव्ह्यू त्या बेसिसवर सिलेक्शन होत आहे. महत्त्वाचं म्हणजे फी नाही आहे, अप्लाय करण्यासाठी फी नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर 1 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत आपण अप्लाय करणार आहोत. अप्लाय कसं करायचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर तुमची विंडो जी आहे ती फेब्रुवारी ते मार्चमध्ये ओपन होणार आहे इंटरव्ह्यूची. त्याच्यानंतर तुमची फेलोशिप स्टार्ट होणार आहे ऑगस्टपासून, म्हणजे ऑगस्टला तुमची स्टार्ट होणार आहे. तेव्हा अनेक जणांचं ग्रॅज्युएशनही कंप्लीट झालेलं असेल, तुम्ही जॉबचे शोधत असाल आणि जर तुम्हाला ही फेलोशिप मिळाली तर बल्ले बल्ले. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तर पासपोर्ट साईज फोटो, एज प्रूफ तुम्हाला लागणार आहे, रेझ्युमे, CV हा प्रॉपर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. टेस्ट कशी होणार आहे ऑलरेडी सांगितलं. अंडरस्टँडिंग द पब्लिक इश्यूज अँड करंट अफेअर, थोडक्यात जे करंट अफेअर GK वगैरे तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करताय तर तुमच्यासाठी तर एकदमच सोपं आहे. ॲनालिटिकल थिंकिंग स्किल हे नसेल तर इथे मी बुक टॅग करून देईल, इथून तुम्ही ते स्टडी सुरू करू शकताय. रिटर्न ॲबिलिटी म्हणजे थोडक्यात एखादी पॉलिसी, एखादा निबंध प्रॉपर लिहिता आला पाहिजे. अवेअरनेस ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज, पॉलिसी चेंजेस याची माहिती पाहिजे. टेस्ट कशी असते तर 5 शॉर्ट एसे लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे 5 क्वेश्चन दिले जाईल. जसं की बेरोजगारी, वाढती लोकसंख्या किंवा महिला सशक्तीकरण, असे काही तुम्हाला 5 टॉपिक दिले जाईल. त्यावर तुम्हाला एसे लिहायचा आहे छोटासा. ओके, 150 वर्डचा.
मग त्याच्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. हे लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी आणि करंट अफेअर्स हे ध्यानात घेऊन हे लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. डिटेल इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहिजे तर बघा हे सगळं इन्स्ट्रक्शन दिलं आहे 2026-27चं, पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, त्यामुळे वाचायची काही गरज नाही आहे. ओके, त्यानंतर इथे बघा रजिस्टर टू अप्लाय दिलं, यावर क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म भरून घ्यायचा आहे ना भारी. त्यामुळे सांगतोय नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलवर आपण असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आणत असतो, त्यामुळे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.